खबर राजनीतिक गलियारों से है। कल्याण शहर परिसर में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अठवले गुट को एक बड़ा झटका लगा है। पत्रीपुल वार्ड अध्यक्ष आसिफ बेग ने डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष में जाहिर प्रवेश किया है। इस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह दत्तू गायसमुद्रे साहब ने आसिफ बेग को कल्याण शहर का अध्यक्ष पद बहाल किया है। इस पद वितरण कार्यक्रम में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष के अध्यक्ष नरसिंह गायसमुद्रे, नाना गायसमुद्रे, सैयद अली रेवड़ी, कादर भाई रेवड़ी, किशोर सोनवने, इस्लाम इकबाल खान उर्फ अरबाज भाई, यूनुस बेग इत्यादि कार्यकर्ता पदाधिकारी बड़ी संख्या में उपस्थित रहे। इस मौके पर हमारे संवाददाता ने नाना गायसमुद्रे, नरसिंह गायसमुद्रे तथा नवनिर्वाचित कल्याण शहर अध्यक्ष आसिफ बेग की प्रतिक्रिया ली है। याद रहे कि पिछले 5 वर्षों से आसिफ बेग और उनके साथी पत्रीपुल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया में वार्ड अध्यक्ष के रूप में जनसेवा कर रहे थे। बोल। मैं आज राष्ट्रीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिवर्तनचे पक्षाचे आमचे गायसमुद्रे साहेब आहेत त्यांच्या पार्टीत मी प्रवेश केला आणि त्यांचा विश्वास आहे माझ्यावर। शहर अध्यक्ष पद दिला मला, त्यांचा विश्वास आहे। ते विश्वास मी पूर्ण लोकांसाठी झटणारा पोरगा आहे आणि मी झटल लोकांसाठी आणि ज्यांना न्याय भेटत नाही त्यांना न्याय भेटून देईल आणि त्यांचे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते मार्गदर्शन दाखवतील मला आणि ज्याला न्याय भेटणार नाही त्याला न्याय भेटून देईल आणि साहेबांचा माझ्यावर विश्वास आहे। त्यांनी बरेच विश्वास ठेवून माझ्यावर शहर अध्यक्षपद दिला, कल्याण शहर अध्यक्षपद दिला आणि त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो साहेब, मला तुम्ही पद दिल्याबद्दल आणि माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल। सर्वांना क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचा राष्ट्रीय संघटक प्रमुख नाना गायसमुद्रे सगळ्यांना सांगू इच्छितो की आपले कल्याणचे जे तडफदार युवा आसिफ बेग यांनी आज आपल्या पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे आणि त्यांना आपल्या पक्षाकडून कल्याण शहर पदनियुक्ती केलेली आहे। त्याचप्रकारे राष्ट्रीय अध्यक्षाचं साहेबांचं असं म्हणणं आहे की आपल्याला युवा तडफदार आणि लोकांच्या हितासाठी आणि न्याय हक्कासाठी लढणारे असे युवा कार्यकर्ते पाहिजे आहेत। त्याच मार्गदर्शनाखाली आपण आसिफ भाईची नियुक्ती केलेली आहे आणि मी त्यांना सांगू इच्छितो की आपल्या पक्षाचं काम पूर्ण ठाणे जिल्ह्यासाठी आहे आणि कोणत्याही मर्यादित जातीसाठी किंवा धर्मासाठी नाही, प्रत्येक नागरिकासाठी आहे, प्रत्येक जातीसाठी आहे, प्रत्येक धर्मासाठी आहे आणि आपल्या पक्षाचं काम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कल्याण डोंबिवली ठाणे जिल्ह्यामध्ये किती पसरलेलं आहे, गावागावामध्ये पसरलेलं आहे। आपण गेल्या खासदारकीला आणि विधानसभेला पण आपण उमेदवार उभे केलेले, तसेच आपले राष्ट्रीय अध्यक्ष पण उभे होते। त्यामुळे आसिफ बेग यांचं आपण काम बघितलेलं आहे की तेही जनतेसाठी रात्रंदिवस धावत असतात, लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम करत असतात। त्यानिमित्ताने मी त्यांना सांगू इच्छितो की आपण जे तुम्हाला जे पद दिलेलं आहे हे लोकांच्या हितासाठी आणि सामान्य जनतेची मदत करण्यासाठी पद दिलेलं आहे। त्यांनी हे काम चांगल्या प्रकारे आणि प्रामाणिकपणे करावं हे आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं म्हणणं आहे। माननीय राष्ट्रीय अध्यक्ष साहेब यांचं असं म्हणणं आहे पुढे की आपल्याला जेवढं होईल तेवढं आपल्याला लोकांच्या हितासाठी आणि न्याय हक्कासाठी लढायचं आहे। त्यामुळे मी त्यांना सांगू इच्छितो की आपले माननीय राष्ट्रीय अध्यक्ष साहेब यांनी 2 शब्द बोलून मार्गदर्शन करावं ही विनंती करतो आणि आसिफ भाई यांना मी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांनी आपल्या पक्षाचं काम खूप चांगल्या प्रकारे करावं। धन्यवाद, जय भीम, नमो बुद्धाय। बोला साहेब। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह दत्तू गायसमुद्रे आज आमचे आसिफ बेग यांना कल्याण शहर अध्यक्षपद दिलेलं आहे। ती आरपीआयमध्ये बरेच वर्षापासून काम करत होते, परंतु काही कारणासाठी त्यांनी आपल्या पक्षाचं काम बघितलं। चांगल्या प्रकारे पक्षाचं काम आहे, चांगल्या प्रकारे लोक गोरगरिबांना न्याय हक्क मिळवून देण्याचं काम करत आहे आणि वेळेवेळेला ज्यांचाही कोणाची काही समस्या असेल तर आपण तिथं त्या ठिकाणी ताबडतोब धावून जातो। त्या ठिकाणी त्यांनी बघितलेलं आहे, म्हणून त्यांनी आपल्या पक्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षामध्ये कल्याण शहर अध्यक्षपद त्यांना आम्ही दिलेलं आहे आणि अशा प्रकारे त्यांनी पक्षाचं काम एक प्रमाणे आणि निष्ठेने करावं अशा प्रकारची देखील मी त्यांना विनंती आणि नम्र विनंती करतो। अशाच प्रकारे जे आमचे खरोखर पक्षाचे जे आमचे रेवडी साहेब आहे, कादरबाई आहेत, ती वारंवार आमच्या पक्षाचं काम वाढवण्यासाठी अहोरात्र मेहनत करतात, झटतात आणि लोकांना
ज्यांना खरोखर अन्याय होतो, ज्यांना न्याय मिळत नाही, त्यांना घेऊन या ठिकाणी येतात आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचा देखील प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारे आजही त्यांच्यावर माझी एक समस्या आलेली आहे. ती पूर्णपणे मी सांगितलेलं आहे की जे बी समस्या असेल आशिफबाईची ती मी पूर्णपणे दूर केल्याशिवाय राहणार नाही. कारण का आपलं ध्येय आणि उद्दिष्ट तीच आहे की गोरगरिबावर जो कोणी अन्याय करल, अत्याचार करल, तर त्याला ते आपण धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीची आपल्या पक्षाची माझी ठाम भूमिका असते आणि तीच माझी भूमिका घेऊन ती लोक माझ्यासोबत, कार्यकर्ते माझ्यासोबत, सर्व जाती धर्माचे लोक या पक्षामध्ये माझ्या काम करतात. आणि त्याच्यामुळे माझं एकच म्हणणं आहे की जेवढे माझे कार्यकर्ते आहेत एकदम निष्ठावंत आहेत, गोरगरिबाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करतात. तसेच आमच्या या ठिकाणी नाना गायसमुद्रेने देखील मार्गदर्शन केलं, त्यांना सांगितलेलं आहे की चांगल्या प्रकारे काम करावं. तसेच आमचे अरबाजभाई आहेत, तसेच आमचे किशोर सोनवणे आहेत, तशाच प्रकारे सय्यदरी आहे. तर आमचे जी कार्यकर्ते खरोखर पक्षामध्ये जी जुडलेत ती लोकांच्या समस्या घेऊन आले होते, त्यांचे खरोखर आम्ही समस्या सोडवल्या आणि त्याच्यानंतर पक्षामध्ये आलेले आहेत. असेच कार्यकर्ते आम्ही जोडले. आम्ही डायरेक्ट माझ्या पक्षामध्ये या किंवा मी कुठं सदस्य मोहीम लावतो असं बिलकुलही नाही. मी कुठंही माझी सदस्य मोहीम नाही किंवा माझ्यामध्ये सदस्य बनवून आपण ते पक्षात घेतो असा देखील माझ्याकडं. मी लोकांचे कामं करतो, समस्या सोडवतो, त्याच्यानंतर स्वतः माझ्याकडे कार्यकर्ते पक्षाचे पद घेतात आणि ती माझ्यासोबत काम करतात. आणि एवढंच बोलून आमचे जी पत्रकार आहेत कलीमबाई वारंवार आमच्या पक्षासाठी जी काम करतात, जी लोकांमध्ये जी आमची जी पक्षाची जी भूमिका आहे ती आपली चॅनलच्या माध्यमातून ठाम मांडण्याचं, न्याय मिळवून देण्याचं, हक्क मिळवून देण्याचं वावरात्र प्रयत्न करतात. अशा प्रकारे देखील कलीमबाईंना मी शुभेच्छा देतो. तसेच आशिफ बॅग यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. आपण चांगल्या प्रकारे पक्षाचं काम कराल ही देखील मी तुम्हाला विनंती करतो. इथंच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय भीम.